नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर तुमची छायाताई आली रात्री 1 वाजता गावावर. तर तिनं माझ्यासाठी काय काय आणलंय ते बघा. हे आहे मुगाची डाळ गावची, बघा मुगाची डाळ. ही पण मुगाची डाळ आहे, पण ही चिंट्यावाली आहे. ही आहे भुस्यारी सांडगा. दाखव. आपण सहजच म्हणतो लय भुस्यारी सांडगा आहे, तसाही गावचा भुस्यारी सांडगा मला आवडतं म्हणून आमच्या ननंदबाईनं दिलाय. परत ही आहे गावची राई. राई म्हणजे मौरी. हे बघा कसली बारीक आहे मौरी. ही मौरी दिलेली आहे. आणि ही आहे, आता लग्नाला मी पाकिट दिलं म्हणून तिनं मला ही आयर दिलेला आहे साडी. तर मी ही साडी नेसणार आहे, मला आवडली, चांगली आहे. तर मी मानानं दिल्याने मी हिचा वापर करणार आहे, नेसणार आहे ही साडी. परत ही आहे कशाची डाळ आहे ही? मसूरची. मसुराची डाळ आहे ही. नको खोलू. हा हे बघा ही मसुराची डाळ, गावरान मसूर आहे त्याची डाळ आहे ही. ही आहे सांडगा डाळीचा सांडगा आहे ही. हे बघा. आणि मुख्य तर हे आहे आमच्या गावाचं गावरान काळं तिखट. हे बघा ही ननंदबाईला सांगितलं होतं करा म्हणून त्यांनी केलंय. मस्त चांगलं झणझणीत. आता ही नवं गावरान तिखट आहे, 4-5 किलो असेल. आता मला जाईल दिवाळीपर्यंत. तसं मी पावसाळ्यात माणूस जास्त हिरव्या मिरच्या खातोय माणूस. हे काय आहे ग? ते थोडा माल मसाला उरलेला आहे. हा मसाला उरलेला आहे ह्यातला. हे सांगितलं मिक्सर. ते आत्यांनी सांगितलंय कसं झालंय ते फोनवर कळवा. सांगू की आता चांगलंच झालं असेल. गावचं म्हणलं की मला आवडतं बघा सगळं. तर असं आणलेलं आहे छायाताईनं. खवा पण आणलेला आहे. कुठे आहे का खवा? एक मिनिट. हा गरम करून आणलाय. हा ही बघा गावचा खवा आहे. जर जमलं तर मी ह्याची बासुंदी सुद्धा करून दाखवीन तुम्हाला. आणि ही खवा गावचा एकदम प्युअर. कसा भेटला का छाया? काय मला अंदाज नाही, आज सासरे गेले होते आणायला. हे बघा ही तिच्यासाठी आणलाय आणि हा आमच्यासाठी आणलाय. तर असं गावावरून आणलेलं आहे. तर तुम्हाला याच्यापैकी काय काय आवडतं, कसं कसं आवडतं ते नक्की सांगा कमेंट करून. आता काय सगळं वानवळच येत आता या